समोर आलेले त्यामध्ये सर्वांच्या पाहुण्यांचे सुद्धा आपल्यावर आपण ऋणी आहोत त्यांचे. त्याचबरोबर भगवान बाबावर प्रेम करणारी ही जी मंडळी आहे यामध्ये सर्वच आपले नाही. आम्ही ज्यावेळेस मूर्ती आणण्यासाठी गडावर गेलो, माऊलींच्या मंदिराचं काम चालू होतं बाबा, आम्ही त्या ठिकाणी चुनात मळत होते. त्या ठिकाणी विचारलं, बाबा आपलं नाव काय? तो म्हणला मी मराठा. आपल्या डोळ्यामध्ये एकच आहे, आपण जातीमध्ये बांधले गेलो, पण आजही भगवान बाबाच्या परिसरामध्ये जो माणूस त्या ठिकाणी कनेक्ट आहे त्यांना माहित आहे की जातीच्याही पलीकडे काम ज्यांनी बाबांनी केलं आणि म्हणून त्या परिसरामध्ये बाबाला मानणारा वर्ग संपूर्ण समाज आहे. तर सज्जनो, या ठिकाणी आमंत्रित सर्व मंडळी आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांची माफी मागतो. या कार्यक्रमासाठी शेवटच्या पंक्तीसाठी आमचे उद्धवरावजी घुगे, उद्धव विश्वनाथरावजी घुगे यांनी संपूर्ण आजच्या कार्यक्रमासाठी ही दाल दिलेली आहे. त्याचबरोबर आमचे संभाजी किसनराव घुगे यांनी साखर दिलेली आहे आणि जे पाण्याची बिस्लरीची वाटप, तर या ठिकाणी ते वैजनाथ आप्पा, तुकाराम आप्पा दुकानदार आणि काशीनाथ आप्पा तुकाराम आप्पा दुकानदार याच्या वतीने होणार आहे. यानंतर आपण सर्वजण प्रसाद घेणार आहोत. तत्पूर्वी काही मंदिराच्या संदर्भामध्ये की जवळपासला बुट आता मुलांना त्यांच्या मुलांना यायला लागलेले आहेत. म्हणजे हळूहळू आपण मागे चालायचं. आम्ही मागे तिथून जात नाही, आम्ही पाठीमागे उभं राहतो. पण समोर येऊन काम करण्याची कुवत तुमच्यामध्ये असेल तर त्याची निश्चित निवड केली जाईल. या ठिकाणी या पुढचा जो विकास आहे हा विकास कसा झाला पाहिजे तर समोर एक एकरचा खड्डा घेऊन त्या ठिकाणी ध्यान मंदिर झालं पाहिजे, त्या ठिकाणी बोटिंग झाली पाहिजे, म्हणजे मिनी शेगाव झालं पाहिजे. हा जर ध्यास आपण घेतला तर निश्चितच हा परिसर सुंदर होईल, यामध्ये मला शंका नाही. मी सर्वांची एकदा माफी मागून सर्वांना एक आश्वासित करतो की ज्या पद्धतीमध्ये आम्ही आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी हे डेव्हलप झालेलं आहे. त्यामध्ये आमचा काही मात्रही आम्ही फक्त कार्य केलेलं आहे, आम्ही फक्त कार्य केलेलं आहे. सगळ्यांचा सहभाग आहे. आम्हाला तुम्ही पुढे केलं आणि म्हणून मी म्हणलं की आमच्या हृदयाच्या चिंध्या झाल्या, पायाचे तळवे घासून गेले, गुडघ्यातलं ऑइल कमी झालं, तोंडातले अभद्र शब्द सुद्धा गेले. एवढंही झालं तरी तुम्ही माफ केलं, त्याबद्दल सर्वांचे एकदा मनपूर्वक मी आभार मानतो. आणि ऊस गोड झाला म्हणजे कोपरानं काय करू नये महाराज, खांदू नये, ठीक नाही. परंतु आखाड्यामध्ये गेल्यानंतर माणसाला वाटते आपण उडी मारावी की ज्यांचा संकल्प टाळी टाळीत. आता सत्य सांगायचं जर झालं तर या ठिकाणी पैसा जमा होईना. मध्यंतरी 3.5 लाख रुपयाचा कलर आम्ही उधार आणला आणि राजू दादाला, राजू भैयाला एक विनंती केली की राजू आम्ही जरा अडचणीत आहेत, आम्हाला एक उसने, कारण अगोदर त्यांचे सगळ्यात जास्त पैसे आणि म्हणून आम्हाला काय करा तुम्ही 1.5 लाख रुपये आम्हाला उसने द्या कार्यक्रम होईपर्यंत. झाले कार्यक्रमामध्ये तर देऊ, नाही तर 1 महिन्यानंतर आम्ही काहीतरी नियोजन करू. आम्ही ज्यावेळेस कळस आणायला नगरला गेलो, अहिल्यानगरला येताना दोघही आमच्या सुनबाई आणि राजू त्या ठिकाणी त्यांच्या पेट्रोल पंपामध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पैशाच्या गट्ट्या ठेवल्या. मी म्हणलं आज त्याची गरज नाही. काल कळसाच्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर मी बाळासाहेबांना सांगितलं, कार्यकर्त्यांना सांगितलं की राजून पुन्हा ते 1.5 लाख रुपये आणि पुन्हा संकल्प या सप्त्यासाठी केलेला आहे. ते 1.5 लाख त्या दिवशी सुद्धा आम्ही घेतले नाही. कारण काय, जर पुढे काम करायचं असेल तर ते पैसे ह्या कार्यकर्त्याच्या खिशात आहेत. आज त्याची गरज नाही, परंतु राजूला राहवलं नाही. पुन्हाही अन्नदानासाठी त्याने 50,000 रुपयाचा या ठिकाणी संकल्प केला आहे. सर्वजण एकदा टाळ्या वाजवा. सगळ्यात जास्त की ज्यांचं शेत नाही, ज्यांचं घर नाही, फक्त एकच प्रीत आहे की वडील गेल्यानंतर वडिलांचे जे शब्द आहेत की अंबरवाडीचा विकास करायचा, या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा, या परिसराचं सुशोभीकरण करायचं, हे त्यांचं ध्येय आहे. आणि म्हणून सर्वजण एकदा आपण टाळ्या वाजवत आणि मी पुन्हा एकदा माफी मागतो की आता आपण सर्वजण प्रसादाची वाट पाहत. हे झालं सगळं, सर्वांचं ऐकलं, महाराजाचं ऐकलं, कार्यकर्त्याचं ऐकलं, आता आपल्या पोटाचं सुद्धा आपल्याला ऐकावं लागणार आहे. आणि म्हणून आपण सर्वजण थोडस बाजून जायचं. कार्यकर्त्यांना एक विनंती आहे, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नामांकित मंडळी या ठिकाणी
परंतु सर्वांचे नाव घेणं मला तरी वाटतं उचित नाही. म्हणून मी एकदा हात जोडतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबला असं जाहीर करतो.